तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, आजचा मागचा व्लॉग आपला कुर्ल्याचा होता. तर त्याच्यानंतर आज आपली आहे लावणी. तर आज आपण लावणी लावायला जात आहोत. तर आज आपण लावणी लावायला जातो म्हटल्यावर आपला व्हिडिओ तर झालाच पाहिजे. तर म्हटलं आता आपल्याला इथून आपल्या मारुती मंदिराच्या इथून सुरुवात करूयात. हे इथं आपलं मारुती मंदिर. आणि सुरुवात काय करूयात तर मला एक म्हणजे आपला रानमेवा, आपला फणस, तर जो की बाकी सगळीकडे संपलेला आहे, पण तो आपल्या इकडे अजून आहे. ते मला अशा म्हणजे थोडं हे वाटलं. तर म्हणजे असं जाता ना आपल्या ही सड्याची वाट आहे. हे आपलं मारुती मंदिर आणि आपल्या इथेच वरती आहे ना फणसाचं झाड आहे बघा. अजूनही आपल्या म्हणजे इथल्या फणसाच्या झाडावर फणस आहेत. किती आहेत ते बघा तुम्ही. म्हणजे अजूनही आपल्या कोकणातले फणस अजून काही संपले नाहीत. म्हणजे आता आपण जास्त वेळ न घेता आपण जायचं वरती शेतावरती. चला आता आपण वरती जायचं. चला नंतर आपण व्हिडिओ सुरू करूया. चला. तर म्हणजे आता मी आलो वरती शेतावरच्या घरी, म्हणजे आपल्या बागेतल्या घरी. आणि आपल्या इथे समोरच, बागेच्या समोरच आपलं शेत आहे. त्याला तुम्हाला दाखवतोच. हे आपलं घर आणि ही आपली काजूची बाग आहे. आणि त्या बागेमध्ये पण खूप काही भाज्या वगैरे पेरलेल्या आहेत. तर काय इथे पाहू शकता, इथे पालेभाजी आहे आणि इकडे खूप काही आहेत. त्यानंतर कधी दाखवताला ते दाखवू. आणि इकडे देखील काहीतरी पेरायचा प्लॅन आहे वाटतं. आणि इकडेच बघा, ही इथे आपली अशी शेती आहे. आणि आज इथे आपल्या शेतीला सुरुवात पण झालेली आहे. आपल्या इकडे रामदासाने आपल्याला मशीन देखील चालवायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे चिखल करायला. कारण का आज लावणी आहे, लावणी लावायची आहे, म्हणून आज चिखल देखील करा, म्हणजे चिखल करायला लागते. तर आज पाणी खूप कमी आहे मळ्यामध्ये, तुम्ही बघू शकता. हे बघा इथे. आणि पावसाचं देखील वातावरण झालेलं आहे. हे बघा इकडे ढग इकडे चालले आहेत समोर इकडे. आणि इकडे रान काढतोय. आणि आपल्याकडे पहिली बैल नांगरणी करायची, म्हणजे बैलापासून शेती करायची. बैल असायचे पहिल्यांदा, पण आता सर्व काही बदलल्याने आपण मशिनी घेतलेल्या आहे. आता बैल कोण सांभाळत नाही. तर म्हणजे आजच्या दिवसात आहे ना आपल्याला आहेत ना ह्या सर्व आपल्या ज्या पाठवून दिसत आहेत बघा इकडे. ही एक म्हैस. आणि तुम्हाला दाखवतो आता उलटा कॅमेरा घेऊन. ह्या ज्या तुम्हाला सर्व दिसत आहेत ना मळ्या, ह्या आजच्या आपल्या आज लावायच्या आहेत. आज जितक्या होतील ना तितक्या आपण लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज नाही झाल्या तर उद्या, आज नाही झाल्या तर त्या उद्यावरती प्लॅन. त्यामुळे आज जितक्या होतील ना तितक्या आज करायच्या आहेत. तर आता ना आपण थोडा रान काढूया, जो इथे आहे ना बांधावरला. हा आपण रान काढायला घेऊया थोडा वार. आणि म्हणजे लावणी लावताना आहे ना तुम्हाला आता जास्त म्हणजे असा पाऊस आला तर तुम्हाला जास्त काही दाखवता येणार नाही. पण पाऊस नसला तर दाखवीन, खूप काही दाखवीन. पण पाऊस असला तर मग काही नाही काही थोडंफार दाखवत राहील, म्हणजे पावसातच. तर ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थोडं काम करूयात, नंतर आपण व्हिडिओ सुरू ठेवूयात. चला. म्हणजे आता बघता ना आपल्या 1 2 3 हे बघा. आता दाखवतो तुम्हाला मग किती मळ्या लावून झाल्या. 2 3 4 5 6 आणि ही 7वी मळी लावायला सुरुवात केली बघा. ती पण अर्धी झालेली आहे, आता कमीच राहिलेल्या आहेत. येता का सारखा काढूचा आज मागे झाला. भाई वर बघित नाही ना, भाई खालीच मार घालता. ए दादा, ए भाई
तर मंडळी आता दुपारनंतर ना म्हणजे मगाशी दुपारनंतर मस्त जेवलेलो आणि पाऊस खूप होता त्यामुळे आपल्याला लावणी लावायला पण चांगला चान्स भेटला. पाण्याची कमतरता भासली नाही. आणि आता संध्याकाळ झालेली आहे, तुम्हाला मध्येच काही दाखवता आलं नाही. तर आपली लावणी लावून झालेली आहे ते तुम्हाला दाखवतो आता. आणि मस्त आता वातावरण पण पावसाचं नाही, पण सकाळी मी म्हटलं हे फक्त होतील, पाऊस नव्हता सकाळी. हे बघा हे बघ एवढे फक्त होतील असं म्हटलं, परंतु पाऊस असल्यामुळे हे आपली सर्व झाली आहेत लावून. त्यामुळे आता काही टेन्शन नाही, लावणी कंप्लीट झालेली आहे आपली. आणि इथे फक्त आहेत थोड्याशा, हे बघा इथे 1 2 3 4 5 मळ्या शिल्लक आहेत आपल्या लावायच्या. ते काय उद्या होतील. आता आपण जात आपल्या व्हाळामध्ये आंघोळी करायला. चलो. तर मंडळी आता मस्त पर्यात आलो आहे पर्या, पण आपल्याला आंघोळ करायची मन नाही, कारण का आपलं दिवसभर नुसतं भिजून ना एकदम थंडी लागली आहे. तर आता डायरेक्ट मी घरीच जाईन आणि घरीच जाऊन मग आंघोळ करीन. तर मी म्हटलं आता इथेच आपला आजचा व्लॉग इथेच संपूयात. तर म्हणजे आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.